Hello students, in the previous video we have seen the sex determination in the human beings. Okay, human beings मध्ये sex determination कसं होतं हे आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहे. तर आपल्याला नेक्स्ट आजच्या याच्यात पाहायचं आहे की बर्ड्स मध्ये आणि हनी बीज मध्ये हे सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं. ओके, तर ह्युमन बीइंग्स मध्ये आपण पाहिलं होतं की एक्स आणि XY टाईपचं जे सेक्स डिटर्मिनेशन होत असतं. तर बर्ड्स मध्ये आपल्याला काय दिसतं की झेड आणि झेड डब्ल्यू टाईपचं सेक्स डिटर्मिनेशन आपल्याला इथे मेकॅनिझम ज्याला म्हणतो आपण, मेकॅनिझम कसं आहे झेड आणि ZW टाईपचं इथे काय दिसतं आपल्याला मेकॅनिझम पाहायला मिळतं. ओके, तर बर्ड्स मध्ये काय दिसतं आपल्याला की मेल्स जे आहेत हे काय आहेत होमोगॅमेटिक आहे. होमोगॅमेटिक आहे म्हणजे काय की ऑटोसोम्स प्लस काय आहे तिथे सारख्या टाइप्सचे गमिट्स आपल्याला इथे तयार झाले आहे. म्हणजे झेड हे काय आहे मेल्स असं काय आहे. तर इथे काय दिसत आहे ए म्हणजे काय हे काय आहेत ऑटोसोम्स आहेत. आता डिफरंट टाइप्सच्या बर्ड्स मध्ये आपल्याला डिफरंट नंबर्सचे ऑटोसोम्स दिसतात. तर काही बर्ड्स मध्ये आपल्याला 8 ऑटोसोम्स दिसतात, काही बर्ड्स मध्ये आपल्याला 16 ऑटोसोम्स दिसतात. तर म्हणून इथे काय दिलेलं आहे डिनोट केलेलं आहे ए नी. म्हणजे ए म्हणजे काय ऑटोसोम्स प्लस काय आहे मेल्स मध्ये काय दिसतं आपल्याला झेड टाइपचं काय दिसतात क्रोमोसोम्स दिसतात. तसंच फिमेल मध्ये काय दिसतं आपल्याला की ऑटोसोम्स प्लस ZW टाइपचं आपल्याला इथे पाहायला मिळतं सेक्स क्रोमोसोम. म्हणजे झेड काय दिसतं मेल मध्ये आणि ZW सेक्स क्रोमोसोम कसे आहेत फिमेल मध्ये ZW आहे. तर याचाच अर्थ काय आहे की मेल्स कसे आहेत बर्ड्स मध्ये होमोगॅमेटिक आहेत. म्हणजे होमोगॅमेटिक आहेत म्हणजे काय की सारख्या प्रकारचे जे सारख्या टाइप्सचे गमिट्स इथे फॉर्म होणार आहेत. म्हणून मेल्सला काय आहे म्हटलं जातं होमोगॅमेटिक म्हटलं जातं. पण फिमेल्स कसे आहेत फिमेल्स आर हेट्रोगॅमेटिक. हेट्रोगॅमेटिक आहे म्हणजे काय की एक जो एक राहील तो कसा राहील झेड टाइपचा आणि दुसरा एक कसा राहील डब्ल्यू टाइपचा. ओके, तर असं हे काय आहे फिमेल्स कसे आहेत हेट्रोगॅमेटिक आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला मेल गमिट्स कसे दिसतील तर ऑल ऑटोसोम्स प्लस झेड टाइपचं दिसेल. म्हणजे झेड टाइपचे गमिट्स दिसतील प्लस ऑटोसोम्स दिसतील. तर फिमेल्स मध्ये गमिट्स कसे दिसतील आपल्याला ऑटोसोम्स प्लस झेड किंवा ऑटोसोम्स प्लस डब्ल्यू असं आपल्याला इथे असे गमिट्स आपल्याला फिमेल मध्ये पाहायला मिळतील. ओके, त्याच्यानंतर फिमेल जे आहे दोन टाइप्सचे काय करतील एक तयार करतील, एक तर झेड टाइपचं एक त्याच्यानंतर डब्ल्यू टाइपचं. तर इथे आपण पाहिलेलं आहे एका बर्डचं एक्झाम्पल की मेल आहेत 16 ऑटोसोम आहे एका बर्ड मध्ये प्लस झेड काय आहे त्याचे 6 क्रोमोझोम्स आहेत. त्याच्यानंतर फिमेल मध्ये 16 प्लस ZW असे त्याचे कॉम्बिनेशन आहे. ओके, तर याच्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला की त्याचे गमिट्स कसे तयार होतील मेल मध्ये की 16च्या हाफ किती होतील 8. तर 8 प्लस झेड आणि दुसरा गमिट कसा तयार होईल 8 प्लस झेड. म्हणजे काय की हे दोन्ही जे गमिट्स आहेत ते कसे आहेत होमोगॅमेटिक आहेत. म्हणजे सारखे आहेत हे गमिट्स म्हणून मेल्सला काय म्हटलेलं आहे होमोगॅमेटिक म्हटलेलं आहे. त्यानंतर फिमेल मध्ये दोन टाइप्सचे एक इथे दोन डिफरंट टाइप्सचे एग्स इथे फॉर्म झालेले आहेत किंवा प्रोड्यूस झालेले आहेत. जसं की एक कंटेनिंग 8 ऑटोसोम्स आणि झेड क्रोमोझोम आणि दुसरा काय आहे दुसरा एक कसा असेल 8 ऑटोसोम्स प्लस डब्ल्यू क्रोमोझोम असा असणार आहे. ओके, तर असे हे दोन टाइप्सचे गमिट्स इथे फॉर्मेशन झाले म्हणून याला काय म्हटलेलं आहे हेट्रोगॅमेटिक म्हटलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर काय दिसेल आता ज्यावेळेस काय होईल की ज्यावेळेस झेड बिअरिंग ओके हा जो झेड बिअरिंग एग आहे हा फर्टिलाइज होईल बाय द स्पर्म ऑफ द झेड म्हणजे स्पर्मनी जो झेड बिअरिंग एग आहे तो कोणाशी फर्टिलाइज होईल झेड बिअरिंग स्पर्मनी ज्यावेळेस फर्टिलाइज होईल त्याच्यानंतर तिथे काय दिसेल आपल्याला मेल ऑफस्प्रिंग काय दिसेल प्रोड्यूस झालेला दिसेल. ओके, त्याच्यानंतर ज्यावेळेस काय होईल की डब्ल्यू असलेला एक काय होईल फर्टिलाइज होईल झेड यांनी. ओके, एगनी एक ज्यावेळेस डब्ल्यू बिअरिंग असलेला एक काय होईल फर्टिलाइज होईल त्यावेळेस काय दिसेल आपल्याला फिमेल इथे तयार झाला. म्हणजे झेड प्लस डब्ल्यू काय होईल फिमेल ऑफस्प्रिंग इथे प्रोड्यूस झालेला आपल्याला इथे दिसून येईल. ओके, आले लक्षात. म्हणजे इथे काय दिसेल आपल्याला 8 + 8 16 प्लस झेड दॅट इज द मेल. 8 + 8 16 ZW दॅट इज द फिमेल. त्यानंतर 8 + 8 आणि ZZ दॅट इज द
मेल 8 + 8 16 + ZW दॅट इज द फिमेल. तर इथे काय दिसत आहे आपल्याला की इथे सुद्धा ह्युमन बीइंग्स सारखंच आपल्याला दिसत आहे की मेल्स आणि फिमेल्स इथे तयार झाले आहे. फक्त डिफरन्स काय आहे की ह्युमन बीइंग्समध्ये मेल काय होते हेट्रोगमॅटिक आहेत, तर बर्ड्समध्ये ते काय आहेत होमोगमॅटिक आहेत. तर याचाच अर्थ काय आहे की मदर काय आहे ही रिस्पॉन्सिबल आहे फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द सेक्स ऑफ अ चाइल्ड, नॉट द फादर. तर इथे ह्युमन बीइंग्सच्या अगदी अपोजिट आलेलं आहे की जे काय असतात हेट्रोगमॅटिक असतात ते काय करतात नेहमी डिटरमाइन करतात सेक्सचं चाइल्ड ऑफ द सेक्स. त्याच्यामुळे आपण इथे म्हणू शकू की बर्ड्स हे काय आहेत, बर्ड्समध्ये मदर काय असते रिस्पॉन्सिबल असते फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द सेक्स ऑफ अ चाइल्ड, नॉट द फादर. आल्या लक्षात. नाव दिस इज ऑल अबाउट द सेक्स डिटर्मिनेशन इन द बर्ड्स. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द हनी बीज. ओके. हनी बीज मध्ये सेक्स डिटर्मिनेशन हे वेगळ्याच टाईपचं होत असतं. ओके. तर कोणत्या टाईपचं होत असतं दॅट इज द हॅप्लोडिप्लॉइडी बाय पार्थिनोजेनेसिस. हनी बीज मध्ये सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं हॅप्लोडिप्लॉइडी बाय पार्थिनोजेनेसिस असं म्हटलं जातं. आता पार्थिनोजेनेसिस काय आहे आपण लास्ट याच्या चॅप्टरमध्ये पण स्टडी केला आहे. पार्थिनोजेनेसिस हे काय की नॅचरल फॉर्म आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनचं की ज्याच्यामुळे काय होते एम्ब्रिओची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते विदाउट द फर्टिलायझेशन बाय द एग. म्हणजे एगचं फर्टिलायझेशन न होता तिथे काय होतं एम्ब्रिओचं डेव्हलपमेंट होते, त्यालाच काय म्हटलं जातं पार्थिनोजेनेसिस म्हटलं जातं. आता काही इन्सेक्ट्समध्ये जसं की हनी बीजमध्ये काय दिसतं की एम्ब्रिओ ह्या काय राहतो अनफर्टिलाइज राहतो आणि अनफर्टिलाइज राहिल्यामुळे तिथे पार्थिनोजेनेसिस होते आणि तिथे डेव्हलपमेंट आपल्याला झालेली दिसते एम्ब्रिओजची. ओके. तर हनी बीजमध्ये आपल्याला काय दिसत आहे की सेक्स डिटर्मिनेशन बाय द हॅप्लोडिप्लॉइडी बाय द पार्थिनोजेनेसिस. ओके. तर इथे सेक्स डिटर्मिनेशन कशाने होत आहे बाय द नंबर ऑफ सेट्स ऑफ द क्रोमोझोम रिसिव्ड बाय एन इंडिव्हिज्युअल. म्हणजे काय सेक्स डिटर्मिनेशन कसं होत आहे की जे नंबर ऑफ सेट्स ऑफ क्रोमोझोम आहे हे इंडिव्हिज्युअलला किती आहे त्याच्यावर काय होत आहे मेल आहे की फिमेल आहे ते दिसत आहे. म्हणजे आपल्याला आपण सांगू शकतो की मेलमध्ये 16 क्रोमोझोम्स असतात आणि फिमेलमध्ये 16 म्हणजेच काय हॅप्लॉइड नंबर आहे आणि फिमेलमध्ये किती असतात 32 म्हणजेच काय डिप्लॉइड आहे. ओके. तर मेल्स आर कसे आहेत हनी बीजमध्ये हॅप्लॉइड आहेत आणि फिमेल्स कसे आहेत डिप्लॉइड आहेत. ओके. आलं लक्षात. म्हणूनच याला काय म्हटलं जातं हॅप्लोडिप्लॉइडी. सेक्स डिटर्मिनेशन कसं म्हटलं जातं हनी बीजमध्ये हॅप्लोडिप्लॉइडी म्हणून म्हटलं जातं. ओके. तर आता इथे काय होत आहे की या एगमध्ये काय दिसत आहे की हा जो एग आहे ज्यावेळेस फर्टिलाइज होतो स्पर्मनी तर तो काय होतो डिप्लॉइड होतो आणि त्यांची डेव्हलपमेंट कशात होते फिमेलमध्ये होते. आल्या लक्षात. तर हनी बीजमध्ये काय दिसतं आपल्याला की एग ज्यावेळेस काय होतो फर्टिलाइज होतो स्पर्मनी आणि त्या स्पर्मनी फर्टिलाइज झाल्यामुळे काय होत आहे डिप्लॉइड होणार आहे आणि त्याच्यानंतर त्याची डेव्हलपमेंट कशात होणार आहे फिमेलमध्ये होणार आहे. ओके. पण दुसरे एक केस आपल्याला दिसते की जे एग फर्टिलाइज होत नाहीत आणि डेव्हलप होतात बाय पार्थिनोजेनेसिस. पार्थिनोजेनेसिसनी त्यांची डेव्हलपमेंट होते आणि ते डेव्हलप्स होतात कशामध्ये मेल्समध्ये त्यांची डेव्हलपमेंट होते. आल्या लक्षात. तर इथे काय म्हणू आपण की स्पर्म आता मेल गमिट्स काय आहेत स्पर्म असतात त्यांच्यात काय असतात 16 क्रोमोझोम्स असतात. ओके. म्हणजे तिथे काय दिसतं आपल्याला मायटोसिस झालेला आपल्याला तिथे दिसून येतो आणि मेल्समध्ये म्हणून स्पर्ममध्ये काय दिसेल 16च क्रोमोझोम्स आपल्याला इथे गमिट्समध्ये दिसतील. ओके. त्याच्यानंतर फिमेल गमिट काय असेल एगमध्ये काय दिसेल आपल्याला की 16 क्रोमोझोम्स आलेले दिसतील. म्हणजे इथे फिमेलमध्ये मिओसिस झालेला दिसेल. म्हणजे फिमेलमध्ये किती आहेत 32 आहे आणि तिथे मिओसिस होऊन 16 क्रोमोझोम्स आलेले आपल्याला इथे दिसून येत आहेत. ओके. तर स्पर्म जे प्रोड्यूस झाले मायटोसिसनी आणि एग्स कशाने प्रोड्यूस झालेले आहेत मिओसिसनी. तर असं आपल्याला इथे हे स्ट्रक्चर दिसतं की फिमेल जी काय आहे क्वीन आहे. ओके. जी काय आहे क्वीन आहे. आता ती क्वीन कशी बनलेली आहे कारण की तिला जी रॉयल जेली ज्यावेळेस फिमेलला खाऊ घातले जाते रॉयल जेली त्यावेळेस ती काय बनते क्वीन बनते. ओके. बाकीचे जे काय राहतात ते फिमेल्सच राहतात. ओके. तर
असं आपल्याला या हनी बीज या पॅटर्नमध्ये आपल्याला दिसून येतं की जे मेल आहेत ते कसे आहेत, हॅप्लॉइड आहेत आणि जे फिमेल आहेत ते कसे आहेत, डिप्लॉइड आहेत. तर जे डिप्लॉइड झायगोटला ज्यावेळेस काय केलं जातं, फेड केलं जातं रॉयल जेली आणि ते फर्टाईल काय होते, क्वीन तयार होते. आणि अदर जे डिप्लॉइड झायगोट्स असतात ते काय बनतात, वर्कर्स बनतात. आणि जे हॅप्लॉइड झायगोट्स आहेत ते कसे राहतात, मेल राहतात. त्याला काय म्हटलं जातं, ड्रोन्स म्हटलं जातं. ओके. तर आता ही जी फिमेल क्वीन ज्याला काय केलेलं आहे, फेड केलेलं आहे, रॉयल जेली फेड केलेली आहे, ती काय आहे, फर्टाईल आहे. तर ही काय राहिली, फिमेल. तर याच्यामध्ये किती आहेत, डिप्लॉइड आहेत. ओके. क्रोमोझोम्स किती आहेत, 2n किती आहे, 32 आहेत, डिप्लॉइड आहेत. त्याच्यानंतर मेल जो ड्रोन आहे तो कसा आहे, हॅप्लॉइड आहे. म्हणजे काय, 16च क्रोमोझोम्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर फिमेलमध्ये काय दिसतं आपल्याला, मिओसिस झालेलं दिसतं. मिओसिस झालेलं आहे म्हणजे एग्स तयार झाले आहेत. तर एग्समध्ये काय आहे की 16 असे झालेले आहेत मिओसिस झाल्यानंतर. तर इथे आपल्याला काय दिसतं की एक एगमध्ये 16 क्रोमोझोम आहेत, दुसऱ्या एग्समध्ये 16 क्रोमोझोम आहेत. तर एक एगचं काय झालं, पार्थिनोजेनेसिस झालं. म्हणजे तिथे कोणताही फर्टिलायझेशन झालेलं नाही आहे स्पर्मनी. आणि पार्थिनोजेनेसिसचे नंतर डेव्हलपमेंट काय झालं, हॅप्लॉइड मेलमध्ये झालेला आहे. म्हणजे इथे काय, जो मिओसिस नंतर एकचा नंबर होता 16 क्रोमोझोम, तो सुद्धा मेलमध्ये तेवढाच राहिलेला आहे. ओके. आलं लक्षात. तर हे काय झालं, पार्थिनोजेनेसिसनी हॅप्लॉइड मेल इथे तयार झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरा जो एक तयार झाला होता मिओसिस नंतर N16नी, तो काय झाला, त्याचं फर्टिलायझेशन झालं, दुसऱ्या एकचं फर्टिलायझेशन झालं आणि डिप्लॉइड फिमेल तिथे तयार झाली. म्हणजे N32 हा नंबर आलेला आहे. आलं लक्षात. तर 16 + 16 म्हणजे फर्टिलायझेशन झालं आणि डिप्लॉइड फिमेल इथे तयार झाला, दॅट इज द N32. आता हा जो डिप्लॉइड फिमेल आहे, जसं की मी आधी सांगितलं, या डिप्लॉइड फिमेलला जर फेड केलं गेलं म्हणजे चारल्या गेलं रॉयल जेली, तर ती काय झाली, फर्टाईल क्वीन झाली. आणि बाकीचे जे आहेत, जे अदर डिप्लॉइड झायगोट्स आहेत ते काय झाले, वर्कर्स झाले. आणि जे हॅप्लॉइड झायगोट्स आहेत ते काय झाले, ड्रोन झाले. त्यांना काय म्हटलं जातं, ड्रोन्स म्हटलं जातं. आले लक्षात. तर हे असं हनी बीज मध्ये आपल्याला काय दिसत आहे, हॅप्लो डिप्लॉइडी बाय पार्थिनोजेनेसिस असं आपल्याला सेक्स डिटर्मिनेशन झालेलं इथे दिसून येत आहे. म्हणजे डिप्लॉइड झायगोट ज्याला काय दिलं आहे, रॉयल जेली दिली आहे, ती क्वीन बनणार आहे. बाकीचे डिप्लॉइड जे झायगोट्स आहेत ते वर्कर्स आहेत. आणि जे हॅप्लॉइड झायगोट्स आहेत ते काय आहेत, मेल्स आहेत. आणि काय आहेत, त्यांना म्हटलं जातं ड्रोन्स म्हटलं जातं. आलं लक्षात. तर दिस इज द सेक्स डिटर्मिनेशन इन द हनी बीज, दॅट इज द हॅप्लो डिप्लॉइडी बाय पार्थिनोजेनेसिस. थँक्यू.